श्री स्वामी समर्थ अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले। द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची। स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ। निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु। बाळाप्पा म्हणी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची। नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा। परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले। ते पासूनी बाळाप्पासी त्रास देत हरदिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती। अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो जोडाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला। एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली। दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले। कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा। राणीची मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की। सुंदराबाई बोलली तो आहे जोडाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला। गंगुलाल जमादार जोडाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाचे चंद्रहार राणी साहेब मागती। जोडाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की। ऐसे ऐकुणी उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला। बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी जोडाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे। ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे जोडाप्पा कारणे जबाब दिला जोडाप्पाने बाळाप्पा देती तरी घेईजे। ऐसे भाषण ऐकून जमादार परतोण नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे। जोडाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या। कारभार जोडाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणतसे। असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत। एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली। अल्लक शब्द उच्चारीला भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले। झोळी घेतली समर्थे काय असे उने तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली। कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली। झोळी जोडाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन जोडाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे। पाहुणिया द्रव्यासी आनंद झाला तयासी परी न आले मानसी श्रीचरण अंतरले। जोडाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती। कोणे केवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ। ते ऐकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे थोणी। आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे थोणी। याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ। बाळाप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे। बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना। कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले। श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा। काढूनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली। सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करुणिया दाविती। परी राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना। अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे। परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थे दर्शनासी एके दिनी कारभारी पातले। तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मणी समजले।
मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्यशानही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चयानी भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जय नमस्कारिती. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया, जय जयाजी स्वामी राया रत्रंदीन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु.